ही जर नसेल तर जगाचा आवागमन होत नाही आणि होणार पण नाही. परंतु या जगात या अमूल्य संजीवनीला हा मानव समाज, हा जीव विसरला. हिचा अनादर झाला, हिचा अनादर झालाच त्याचप्रमाणे मानवाचा बी अनादर झाला. व्यभिचार आणि भ्रष्टाचाराला का की याचा विवेक विनय चुकलं. ही जी संजीवनी होते अखंड अविनाशी, ह्याच्या शिवाय कोणाचं चालत नाही. हिच्याशिवाय जगाचं रुलिंग चालत नाही. आणि घेऊन पण हीच येते आणि घेऊन पण तीच जाते. एकच उदाहरण देतो मी. माता आणि पिता या जगातला, याच्यामध्ये मूळ अक्षर आहे, जगामध्ये मूळ अक्षर आहे, 52 अक्षर आहे. आणि त्याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर आणि अंक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. माता आणि पिता अंकित झाल्याने, माता आणि पिताचं मिलन झाल्याने, स्वर आणि व्यंजनने हा शरीर रूप हा धर्तीवर आवागमन होतो. कोणाच्या आधाराने? ह्या संजीवनीच्या कोणीच्या आधाराने? ही जगत मध्ये दिसते जगडी संजीवनी आहे. झाड पाल जे काय आहे संजीवनी आहे, त्याला सांगतात श्वास बिंदूची कणी. आपलं पवन पाणीची कणी, पवन पाणी. आता ऊन पडता है, ऊन पडेल आणि ही धरती गरम होईल. नॅचरली आहे, समजून घ्या. सगळ्यांना, आणलेल्या बहिरांना सगळ्यांना समजेल ती गोष्ट. आता सूर्य तापत आहे आणि हिचं किरण हिच्यावर पडत आहे. ही गरम झाली, तिचा वरती गेला, वादळ तयार झाले, ढग तयार झाले. ढग तयार झाल्यानंतर नैऋत्येकडून वारा सुटतो. वारा सुटल्यानंतर वीज गडगडाट होते आणि गडगडाट झाल्यानंतर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर या धरतीवर असंख्य बीज उगून निघतं. असंख्य बीज त्या आपण कसं फेकून देतो, पण ती सिद्धी होऊन अंकुर निघतं. तसंच याला सांगतात पवन पाणीची कणी. पाणी पडतं आणि उगतं. आणि ही जी कणी आहे, श्वास बिंदूची कणी. माता आणि पिता कणीचा आधार घेतला. कणीचा आधार घेतल्यानंतर 16 युवाने आले, त्याचं सतीपतीचं नातं झालं, आसन आणि शासन झालं. आसन आणि शासन झालं. श्वास बिंदू अंकित झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि मूळ अक्षर स्वर व्यंजन परिपूर्ण झालं. 52 अक्षर. 52 मणक्यातून दोघांचं बिंदू माताच्या गर्भामध्ये पडतो आणि रूप निर्माण होतं. हे रूप ते कोणी बी असेल, जीव कोणताही जीव असेल, किडा असेल, मानव असेल, कोणी बी असेल, हा रुलिंग आहे. कुदरती रुलिंग आहे, नॅचरली रुलिंग आहे आणि तिला घेऊन चालते ही. आणि ह्या जगाने ह्या कोणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून या जगात पाप, व्यभिचार, भ्रष्टाचार वाढलेला आहे. मानवता चुकलेली आहे. हा फक्त गुलाम बाबा केसरी सिंग दादा फक्त आदिवासींसाठी नाही. एवढंच आम्हाला आनंद होतो की गुलाम बाबा केसरी सिंग दादा ह्या भिल समाज आदिवासी मध्ये उतरले. युगाचा हा समाज दबलेला होता. युगाचा हा समाज
अंधकार मध्ये होता आणि त्याला प्रकाशमय जीवन मध्ये आणलं अशा या महापुरुषांचं मी प्रथम गुलामबाबाचं कुटुंब, केसरीसिंग दादांचं कुटुंब आणि गुलामबाबा, दगूमाता, रामदास बाबा आणि केसरीसिंग दादांना विवेक करतो. स्वकर्ता पितू की जय. सत्य आणि पते माता आणि पिता आपण सगळं जगात सांगतो का जीव देवाकडून येतो, पण माता पिता भेटल्याशिवाय तो इथे येत नाही. म्हणून जगामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जगाला असं एवढं संशोधन झालं होतं माता पिता भेटल्यानंतर हा जीव येतो. परंतु माता पिता नव्हतं तेव्हा तिसरा येऊ जातो. हा कुठे त्याचा मुक्काम, कुठून तो येतो आणि जातो. मी आता मोलगीवरनं आलो आहे, सातपुड्यावरनं आलो आहे. मी तिथे राहिलो नसतं, तिथे आलो नसतो. मी तिथे होतो म्हणून इथे आलो. तसं हा येतो आणि जातो, येतो आणि जातो. हा याचा मुक्काम कुठे आहे, स्थानक कुठे आहे, आजपर्यंत त्याचं संशोधन झालं नव्हतं. एसी कोर केसरीसिंग दादा आणि गुलाम बाबाने त्याचं परिपूर्ण 100 म्हणून इंडिया नाम जुडिशल जनरल स्टॅम्पवर लिहिलं आहे. इंडिया नाम जुडिशल फॉर लाईन सत्यमय जयते. हा सत्यमय जयतेचा रुलिंग हा संपूर्ण जगाला, संपूर्ण मानव मात्रेला